आम्हालाही राजकारण कळतं, पण शिंदेचा सत्कार ठाकरेंच्या जिव्हारी, राऊतांचा थेट शरद पवारांवर हल्लाबोल। नमस्कार, मी गणेश शिंदे आणि आपण पाहतात राजमुद्रा न्यूज लाईव्ह। शिवसेनेचे शिंदे गट मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला। हा पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकाचं तोंड भरून कौतुक केलं। शिवसेनेचे शिंदे गट चे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला। हा पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकाचं तोंड भरून कौतुक केलं। मात्र हे कौतुक ठाकरेंच्या शिवसेनेला पचलेलं दिसत नाही, कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना पुरस्कार देण्यावरून थेट ज्येष्ठ नेते शरद पवारवर हल्लाबोल केला आहे। शरद पवारांनी या कार्यक्रमाला जायला नको होतं, कारण आम्हाला देखील कळतं, पण राजकारणामध्ये काही गोष्टी टाळायच्या असतात असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला। संजय राऊत नेमकं काय म्हणाले ते पाहूया। एकनाथ शिंदेंना शरद पवारांच्या हस्ते देण्यात आलेल्या पुरस्कारावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचं राजकारण फार विचित्र दिशेने चाललं आहे। कोण कोणाला टोप्या घालतं आणि कोण कुणाच्या टोप्या उलवडतं, कोण कुणाला गुगलीत टाकतं आणि कोण हिट विकेट होत आहे। ज्या एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रातील सरकार पाडलं, बेईमानी केली आणि त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं, ही आमची भूमिका आहे असं म्हणत राज्यातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। तर ज्यांना आम्ही राज्याचे शत्रू समजतो त्यांच्यासोबत खुले आम जे लोक बसले आहेत, तर त्यांनी अशा प्रकारचा सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे। ही आमची भावना आहे। कदाचित पवार साहेबांची भावना वेगळी असेल, पण अशा प्रकारचं राजकारण जनतेला हे पटलेलं नाही। आम्हालाही राजकारण कळतं, आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही आपला आदर करतो, पण ज्यांनी शिवसेना अमित शहाच्या सहकार्याने फोडली आणि राज्य कमजोर केलं अशाला आपण सन्मान करता, अशामुळे मराठी माणसांच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील असं म्हणत राऊतांनी आपली खदखद व्यक्त केली। तर यावेळी त्यांनी चक्क शरद पवारांना सल्ला दिल्याचं पाहायला मिळालं। राऊत म्हणाले, आम्हाला तुमचं दिल्लीतील राजकारण माहीत नाही, पण आम्हालाही राजकारण कळतं। पवार साहेब काही गोष्टी राजकारणामध्ये टाळायच्या असतात। शरद पवारांकडे चुकीची माहिती तुमचा आणि अजित पवारांचं गुप्तगू होत असेल, हा तुमचा व्यक्तिगत कौटुंबिक प्रश्न असेल, मात्र तुमचा पक्ष फोडला याचं भान राखून आम्ही पावलं टाकत असतो असंही राऊत यावेळी म्हणाले। तर शरद पवारांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केल्याचं वक्तव्य केलं होतं। यावर बोलताना राऊत म्हणाले, शरद पवारांकडे चुकीची माहिती आहे, ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम शिवसेनेनं केलेलं आहे। अशा प्रकारचा काल झालेला जो कार्यक्रम आहे महादजी शिंदे राष्ट्र पुरस्कार आहे एकनाथ शिंदे यांना मिळाला, कारण की तो जो कार्यक्रम होता, शिंदे जे आडनाव शिंदे आडनाव जे काही संपूर्ण महाराष्ट्रातले आणि देशभरातील जे काही लोक आहेत, जे महादजी शिंदे असेल, इतिहासातलं शिंदे घराणं आहे, या घराण्याने हा कार्यक्रम ठेवला होता। कारण की आज महाराष्ट्रामध्ये ह्याच शिंदे घराण्यातलेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। मुख्यमंत्री झाल्यानंतर 2-2.5 वर्ष खूप चांगल्या प्रकारचं काम केल्यामुळं त्या शिंदे सरकारच्या वतीने, प्रतिष्ठानच्या वतीने हा मोठाच्या मोठा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि त्यांना एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देखील जाहीर करण्यात आला होता। आणि मग एकनाथ शिंदे यांना जर पुरस्कार देण्यासाठी जो महाराष्ट्रामधला एक दिग्गज माणूस कोण असावा, तर शरदचंद्र पवार असतील आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार देणं योग्य असेल। यामुळं या समितीनं शरद पवार यांना बोलवलं होतं, कारण की शरद पवार हे महाराष्ट्रामध्ये अजातशत्रू म्हणून ओळखले जातात। ते सर्वांशी समानतेने वागतात, राजकारणाच्या पलीकडे जाऊन कुठेतरी पाहतात आणि त्यांनी त्याच प्रकारचं कार्यक्रमाला गेले आणि कार्यक्रमाला गेल्यामुळे या टीकाटिप्पणी संजय राऊत म्हणतात। परंतु संजय राऊत खरंच शरद पवारांसारख्या एवढ्या महाराष्ट्रातल्या अनेक उन्हाळे पावसाळे आणि तब्बल अनेक निवडणुका जिंकणाऱ्या माणसाला सल्ला देणे योग्य आहेत का? नेमकं आपल्याला काय वाटतं? या कार्यक्रमात शरद पवार कार्यक्रमाला जाऊन शरद पवारांचं चुकलं का टीका करून राऊतांचं चुकलं, हे नक्की तुम्ही राजमुद्रा न्यूजच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळू शकता। धन्यवाद, थँक्यू। मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।